आनंदी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की इकडे स्टेजवर युगंधरचा सत्कार होत असतो. आता सत्कार जेव्हा होत असतो तेव्हा हे सगळं काही लाईव्ह घरचे पाहत असतात. सगळ्यांनाच फार अभिमान वाटत असतो, सगळ्यांना छान वाटत असतं. बापू म्हणत असतात, बघितलंच ना शिल्पा, तुझ्या भावाने नाव कमवलं आज, आपल्या घराण्याचं नाव मोठं केलं आज. आपण या अवॉर्डची किती दिवसापासून वाट बघत होतो, तो क्षण आज आलाय. बघ किती छान वाटतं हे सगळं काही बघून. असं म्हटल्यानंतर आता शिल्पासुद्धा हे सगळं काही पाहत असते. शिल्पाला सुद्धा तेवढाच युगंधरचा अभिमान वाटत असतो. इकडे माही म्हणत असतात, खरं तर पोराने आज नाव कमवलं, असं यांचं बोलणं सुरू असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला युगंधरचा सत्कार वगैरे झालेला असतो, त्यामुळे सगळ्यांनीच कडकडून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवलेल्या असतात. जे काही स्टेजवर महोदय असतात ते सगळ्यांना बोलत असतात. ते म्हणत असतात, आजचा हा जो काही अवॉर्ड आहे तो खूप महत्त्वाचा आणि मानाचा अवॉर्ड आहे आणि हा अवॉर्ड देण्यासाठी खरं तर आम्ही एका नवीन प्रतिष्ठित व्यक्तीला बोलवण्याचं इथे काम करत असतो. मात्र आज आम्ही इथे प्रतिष्ठित व्यक्तीला नाही तरी ते युगंधर लिंबाळकर यांच्या धर्मपत्नीला म्हणजेच आनंदी लिंबाळकर यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना देणार आहोत. कारण की प्रत्येक यशस्वी पुरुषांच्या मागे एका खंबीर स्त्रीचा हात असतो. त्यामुळेच खरं तर हा अधिकार आम्ही आनंदी लिंबाळकर यांना देत आहोत. त्यासुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. असंही ते जेव्हा अनाऊन्स होतं तेव्हा खरं तर इकडे आनंदीला फार टेन्शन येतं. आनंदी विचार करू लागते की आता आम्ही स्टेजवर कशी जाऊ आणि काय करू, मला काही कळत नाही. असंही ते म्हटल्यानंतर इकडे माईंनासुद्धा हे सगळं काही पाहून धक्का बसलेला असतो. आनंदीला 2-3 वेळेस आवाज देऊनसुद्धा आनंदी जेव्हा स्टेजवर जात नाही तेव्हा खरं तरी तेच महोदय म्हणत असतात की त्यांना, मॅडम प्लीज तुम्ही वरती घेऊन या. त्यांना असा अंदाज असतो की आनंदी घाबरली असेल आणि त्यामुळेच हे सगळं काही होत असेल. आता आनंदी तर स्टेजवर गेलेली असते, मात्र आनंदीला फार टेन्शन आलेलं असतं. आनंदी म्हणत असते, एवढा मोठा अवॉर्ड मालक साहेबांना माझ्या हातून अजिबातच द्यायला नकोय, माझी तेवढी लायकीच नाही, असंही ते आनंदी मनातच विचार करत असते. माईंना इकडे अभिमान वाटत असतो, मात्र शिल्पाचा जळफाट होत असतो. इकडे आनंदी टेन्शनमध्ये असते. आनंदीला 2 शब्द बोलण्यासाठी त्या महोदयांनी सांगितलेले असतात. तेव्हा आनंदी इथे मालक साहेबांबद्दल 2 शब्द बोलत असते. ती ते म्हणत असते की नमस्कार सर्वांना, इथे उपस्थित असणाऱ्या सगळ्यांनीच मला एवढा मोठा मान दिला त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. आज मालक साहेबांना एवढा मोठा अवॉर्ड भेटतोय आणि तो अवॉर्ड मी देते, यात खरंच माझं मोठं भाग्य आहे. पण यामागं खरं तर प्रेरणा, ताकद आणि अधिकार हा सगळा काही फक्त समिधाताईचा आहे, यात माझा काही अधिकार नाही, असंही ते जेव्हा आनंदी म्हणते तेव्हा मात्र युगंधरच्या मनात आणखीच आनंदीची जागा निर्माण झालेली आहे. आनंदीचं बोलणं त्याच्या मनाला लागलेलं असतं. आता इकडे जेव्हा आनंदी बोलत असते तेव्हा खरं तर सगळ्यांनीच तिच्यासाठी छान टाळ्या वाजवलेले असतात. हे सगळं काही लाईव्ह सुरू असतं आणि सगळं काही इथे शिल्पा पाहत असते, त्यामुळे तिला फार राग येत असतो. इकडे आता नंतर आनंदीचं बोलणं झाल्यानंतर युगंधर हातात माईक घेतो आणि ते म्हणत असतो, आनंदी जे काही म्हटली ते 100% खरं आहे. समिधा नेहमीच माझ्या यशामागची ताकद राहिली, पण माझ्या घरात आणि माझ्या बिझनेसमध्ये आनंदीसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे, हे कुणीही नाकारू शकत नाही. असं म्हटल्याबरोबर आता सगळ्यांनी छान अशा टाळ्या वाजवलेल्या असतात. घर शिल्पाचा तर जळफाट होत असतो. आता वेळ असते ती म्हणजे अवॉर्ड देण्याची. जेव्हा आनंदीच्या हातात तो अवॉर्ड येतो तेव्हा आनंदीला फार भरून आलेलं असतं. तिला अभिमान वाटत असतो मालक साहेबांचा. ती अवॉर्ड देत असते. मालक साहेब आनंदीकडे पाहतच असतात. त्यांना माहीत असतं आनंदीचं सुद्धा यात खूप मोठा वाटा आहे. आनंदी मनात विचार करत असते, देवा मालक साहेबांना या जगातलं प्रत्येक सुख, प्रत्येक आनंद मिळू दे. एव्हाना माझ्या वाट्याचं सुद्धा सुख आणि आयुष्य त्यांना मिळू दे, असंही ते आनंदी म्हणत असते. अवॉर्ड तर झालेला असतो. सगळ्यांनी छान अशा कडकडून टाळ्या वाजवलेल्या असतात. हे सगळं काही पाहून शिल्पाला तर अभिमान वाटत असतो, मात्र आनंदीचं जे काही कौतुक झालेलं असतं आणि आनंदीच्या हातनं युगंधरला पुरस्कार मिळालेला असतो, त्यामुळे तिला फार राग येत असतो. ती म्हणत असते, बघितलं ना, आधी मुलं तिने स्वतःच्या बाजूला करून घेतले आणि आता युगंधरसुद्धा 100 लोकात तिचं कौतुक करतोय. माझा भाऊ माझ्यापासून तिने दूर केला, तुम्हाला राहायचं तर राहा हिच्यापाशी, मला या घरात राहायचं नाही, असंही ते शिल्पा म्हटल्याबरोबर माई म्हणत असं, अगं शिल्पा ऐकून तरी घे, तुला हे दिसते की मुलं तिच्या बाजूने गेलेत, युगंधरसुद्धा 4 चौघात तिचं कौतुक करतोय, पण तुला हे दिसत नाही का गं, तिच्या हातात एवढा मोठा अवॉर्ड होता तरीसुद्धा तिने या सगळ्या गोष्टीचं श्रेय फक्त समिधाला दिलं, या गोष्टीकडे तू का पाहत नाहीस, असंही ते माई सांगत असतात. मात्र शिल्पाला आणखीही पटत नसतं. इकडनं बापू म्हणत, शिल्पा तुला का त्रास होतोय, किती त्रास होतोय हे आम्ही चांगलंच समजू शकतो. तुझा समिधात किती जीव होता
आता समिधाची जागा ही आनंदी घेते म्हणून तुला त्रास होतोय ना, पण तू या गोष्टीकडं का लक्ष देतीस? ती आनंदी असं काही होऊ देणार नाही. ती समिधाची जागा घेण्यासाठी या घरात आलीच नाही. मग तू नको ना टेन्शन घेऊ, असंही ते बापू सांगत असतात. शिल्पाला मात्र आणखीही पटत नसतं. माई इकडनं म्हणत असता, शिल्पा तुझ्या एक गोष्ट का लक्षात येत नाही? जेव्हापासनं ही आनंदी आपल्या घरात आली तेव्हापासनं आपल्या घराचा आनंद परत आलाय असं नाही का वाटत तुला? जे मुलं वडिलाला इतक्या दिवस बोलतसुद्धा नव्हते ते आता त्यांच्या शेजारी बसून जेवतात. समिधा जशी करायची सगळ्या गोष्टी ती तशाच करते. मग तुला आणखी हे का पटत नाही? असं म्हटल्यानंतर इकडनं शिल्पा म्हणत असते, तुम्हाला जरी पटत असलं तरीसुद्धा मला पटत नाही, त्यामुळे मी या घरात राहू शकत नाही, असंही ते शिल्पाचं म्हणणं असतं. माई म्हणत असतात, हे बघ युगंधर घरी आला ना, तू त्याला माफी माग, तो तुला माफ करून टाकेल आणि झालं गेलेलं सगळं विसरून जा, असं माई म्हणत असतात. शिल्पा म्हणत असते, अजिबातच नाही, मी या घरात राहू शकत नाही, असं म्हणून रागातच निघून जाते. माई आणि बापूंना मात्र टेन्शन आलेलं असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला आवड फंक्शन तर झालेला असतो. आनंदी आणि युगंधर आणखीही स्टेजवर असतात. तेव्हा खरं तर युगंधर म्हणत असतो, आनंदी जाता वेळेस तू माझ्या गाडीतूनच चल. आनंदी म्हणत असते, अहो मालक साहेब पण मी दुसरी गाडी घेऊन आली. तेव्हा मालक साहेब म्हणत असतात, हे बघ आनंदी मी म्हणतोय ना तुला, ऐकायचं आहे का नाही? तुला खरं तर मला बाहेर जेवायला घेऊन जायचं आहे. असं हे ऐकल्याबरोबर आता आनंदीला टेन्शन आलेलं असतं. आता सगळं कसं मॅनेज करू याचाच ती विचार करत असते. इकडे दुसऱ्या बाजूला जी काही आरती असते ती आणखीसुद्धा बेशुद्ध असते. त्यामुळे पृथ्वी तिच्या चेहऱ्यावर पाणी टाकतो आणि ती पडदिशीन जागी होते. ती फार घाबरलेली असते. पृथ्वी म्हणत असतो, अरे मीच आहे, तुला काही झालं नाही, तू नको टेन्शन घेऊ. असं म्हटल्याबरोबर आरती थोडी शांत होते आणि पडदिशीन पृथ्वीला मिठी मारत असते. आता पृथ्वीला नेमकं काय करावं कळत नसतं, पण मात्र नंतर सगळ्या गोष्टी समजून घेऊन तिला धीर देण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणत असतो, आरती शांत हो, काही झालं नाही, तुझ्या अंगाला त्याने हातसुद्धा लावलं नाही, अजिबात टेन्शन घेऊ नको, मी आलो वेळेवर, सगळं काही छान झालं, इथं बस बरं तू, असं म्हणून तिला साईडला बसवत असतो. आरती तर फार घाबरलेली असते. तिला धीर देण्याचं काम करत असतो. आरती थोडी शांत झालेली असते. पृथ्वी नंतर म्हणत असतो, हे बघ आरती, हे सगळं काही फक्त तुझ्यामुळे झाले. तो माणूस कसा वागत होता हे तुला कळत नव्हतं का? त्यावर आरती म्हणत असते, तुला कळत होतं तर तू का नाही सांगितलं मला? मला काय माहिती की तो असा वागेल म्हणून? पृथ्वी म्हणत असते, यात सुद्धा माझी चूक दिसते का तुला? हो तुझी चूक आहे. अरे मी तुला वाचवलंय, तुला कोणी सांगितलं होतं वाचवायला? असंही ते आरती त्याच्यावरच भडकून म्हणत असते. आता पृथ्वीला तर ह्या पोरीचं नेमकं काय करावं हेच कळत नसतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला मालक साहेब आणि त्याचबरोबर आनंदी हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेले असतात. आल्याबरोबर युगंधर आता आनंदीला विचारत असतो, काय ऑर्डर करायचं आनंदी? तेव्हा आनंदी म्हणत असते, मालक साहेब मी नाही काही ऑर्डर करत, मला असंही काही कळत नाही आहे, तुम्हाला जे हवंय ते ऑर्डर करा, मी काही खायला तयार आहे. असं म्हटल्याबरोबर युगंधर म्हणत असतो, खरंच कमाल आहे तुमच्या बायकांची, म्हणजे जेव्हा मिताली येते का तेव्हा मितालीसुद्धा सेम असंच म्हणते, मग माणसाने ऑर्डर तरी काय करावं कळतच नाही आहे. तुम्ही बायका एवढा मोठाले निर्णय घेता, एवढं मोठाले कामं करता, पण तुम्हाला हॉटेलमध्ये आले की का बरं काही सुचत नाही? असं म्हटल्यानंतर आनंदी हसायला सुरुवात. आता युगंधर ते मेनू कार्ड पाहत असतो आणि ऑर्डर देत असतो. त्यांनी सुरुवातीला वांग्याची भाजी ऑर्डर केलेली असते. आनंदी हे ऐकता क्षणी तिला तर धक्का बसलेला असतो. आनंदी म्हणत असते, काय वांग्याची भाजी? हॉटेलमध्ये येऊन वांग्याची भाजी कोण ऑर्डर करतं? त्यापेक्षा घरी जेवलेलं नको का? असंही ते मनातच विचार तिचे सुरू असतात. युगंधर आता भेंडी फ्रायसुद्धा मागवतो. आनंदी म्हणत असते, भेंडी फ्राय आणि वांग याचं काय कॉम्बिनेशन आहे? आता इकडे मालक साहेब लगेच रोटी मागवतात. आनंदी म्हणत असते, जाऊ द्या रोटी तरी खाईल मी कशी बशी. आता मालक साहेब ती रोटीसुद्धा कॅन्सल करतात आणि त्याच्यासोबत जिरा राईस मागवतात. आनंदीला तर इकडे फार टेन्शन आलेलं असतं. आनंदी म्हणत असते, काय जिरा राईस? आता खरं तर मला हे तिन्ही आवडत नाही, पण आता नाविलाज आहे, मला गपचूप हे खावंच लागेल, असंही ते आनंदी टेन्शनमध्येच येऊन म्हणत असते. इकडे दुसऱ्या बाजूला शिल्पा बॅग भरण्याचं काम करत असते. माई आणि बापू तिला थांबवत असतात, पण काही केल्या शिल्पा काय थांबायला तयार नसते. बापू म्हणत असतात, काय चाललंय शिल्पा तुझं? अगं शांत हो ना, आम्ही काय म्हणतो ते तरी ऐकून घे की. माईसुद्धा म्हणत असत, अगं शिल्पा तुझा काय चाललाय पोरखळपणा हा सगळा? तू शांत हो ना, आणि हे घर तुझं सुद्धा आहे ना, मग तुला सोडून जायची काय गरज आहे? त्यावर शिल्पा म्हणत असते, माझं घर? हे जर माझं घर असतं तर युगंधर मला असं म्हटलाच नसता. माझा पोरकळपणा वाटतोय तुम्हाला? आणि ती मुलगी जी वागते त्याचं काय? तिचं ऐकून युगंधर मला ह्या घराच्या बाहेर जायला सांगतोय, मला ह्या घरात खरं तर राहायचं. त्यावर माई म्हणत असते, शिल्पा खरं तर तुझी सुद्धा चूक झालीच ना गं, काय चुकलंय माझं? त्यावर माई म्हणत असतात,
तू मला फोन करून काय म्हटलीस की मी आनंदीला छान साडी घालून दागिने घालून पाठवणार आहे आणि तू काय घालून पाठवलंस आणि काय केलंस? मग युगंधरला राग येणारच. त्यावर शिल्पा म्हणत असते तुम्ही काही जरी सांगितलं ना तरी सुद्धा मी या घरात परत पाऊल ठेवणार नाही असं म्हणून बॅग घेऊनच बाहेर निघत असते. आता समोरून विद्याधर आलेला असतो. विद्याधर आल्याबरोबर माई म्हणत असतात विद्याधर तू तरी समजावून सांग की हिला. त्यावर विद्याधर म्हणत असतो माई आणि बापू तुम्ही दोघी बाहेर जा, मी ताईंना समजून सांगतो असं म्हणून दरवाजा लावतो आणि शिल्पाकडे येत असतो आणि तिला चांगलंच इमोशनल ब्लॅकमेल करत असतो. तो तिला म्हणत हे बघ ताई मला हे चांगलंच माहीत आहे की तुला माझ्यापेक्षा जास्त युगंधर दादाची काळजी आहे, त्याच्या जास्त तुझा जीव आहे, पण तरीसुद्धा हे मला माहीत असून सुद्धा तू माझी बहीण आहेस आणि मला बहिणीची चांगलीच काळजी आहे. तुला का त्रास होतो हे मला चांगलंच कळतं. हे बघ मी तुला शब्द देतो आज मी जे काही करणार आहे ते बघितलंस ना, तू या घरातून जाण्याचा सुद्धा विचार करणार नाहीस. तू काय करणारच नेमकं असंही ते शिल्पा विचारत असते. त्यावर इकडनं जो काही विद्याधर असतो तो म्हणत असतो त्या आनंदीची मला तिला अवकात दाखवायची, तिला चांगला धडा शिकवायचा आहे. मालक साहेबांच्या जीवावर जी काही मोरांसारखी नाचते का तिचे तेच पंख मला छाटून टाकायचेत असंही ते म्हटल्याबरोबर इकडनं जी काही शिल्पा असते ती विचार करू लागते आणि म्हणत असते नेमकं तू काय करणार आहेस मला सांगतोस का? त्यावर इकडनं विद्याधर म्हणत असतो त्या आनंदीचा शेवट करणार आहे मी. तिची उतरती कला आज आत्ता या क्षणापासून सुरू होणार आहे. तू फक्त लांब उभा राहून तमाशा बघ. त्या आनंदीची अशी काही अवस्था करणार आहे की ती आयुष्यभर लक्षात ठेवील. म्हणून माझ्यावर विश्वास ठेव आणि तेच थांब. आज लिंबाकर घराण्यात त्या आनंदीचा शेवट होणार आहे आणि तो शेवट खरं तर मीच करणार आहे असाही त्या विद्याधर शिल्पाला सांगत असतो. आता शिल्पासुद्धा विद्याधरच्या प्लॅनिंगमध्ये तेवढीच सामील असते. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण पाहत असतो की अखेर विद्याधरने खरं तरी ते मुलांसमोर आनंदी आणि युगंधरच्या लग्नाचं सत्य आणलेलं आणि त्यामुळेच पृथ्वी आणि मिताली खरं तर आनंदी आणि युगंधरवर फार भडकलेला असतो. आनंदीला तर कळत नसतं नेमकं काय चाललंय. पृथ्वीला तर ऑलरेडी आमच्या लग्नाचं सत्य माहीत असून सुद्धा पृथ्वी का चिडत आहे हेच तिला कळत नसतं. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत पाहत राहा आनंदी. धन्यवाद.